चला महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात। नागपुरातल्या 6 हद्दींमधील 2 तासांची संचारबंदी शिथिलता रद्द करण्यात आली आहे। त्या 6 पोलीस स्टेशन अंतर्गत पुन्हा पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे। नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असलेल्या परिसरात पोलीस अलर्ट मोडवरती आहेत। अशातच धार्मिक स्थळांसमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। संचारबंदी असलेल्या मोमीनपुरा इथल्या जामा मस्जिद परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। औरंगजेब कबरीच्या वादानंतर नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आता बारीक लक्ष ठेवण्याकरता एनआयची टीम छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाली आहे। यासोबतच मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर या ठिकाणी एनआयची टीम लक्ष ठेवण्याकरता दौरा करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नागपूर हिंसाचार प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या 100 पार गेली। नागपूर गुन्हे शाखेनं रात्री 9 पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे। 1-2 दिवसात मोठ्या प्रमाणात आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। नागपुरात मागील 5 दिवसांपासून संचारबंदी असल्यानं या परिसरातील अनेक शाळा बंद आहेत आणि या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अनेक शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचा निर्णय घेतला आहे। नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या 51 आरोपींना न्यायालयाने 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। या आरोपींची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे या आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे। नागपूरमधल्या दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खान यानं 3 वर्षांपूर्वी सुद्धा अशीच जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केला होता। तशी माहिती आता समोर येते आणि तेव्हा सुद्धा त्यानं तासाभरात हजारो लोक गोळा केले होते। मात्र पोलिसांनी त्यावेळी त्याचा प्रयत्न हाणून पाडला होता। तेव्हा फारशी कडक कारवाई न झाल्यामुळेच फहीमचं बळ वाढल्याचं बोललं जातं। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जूनपासून लागू होणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। यावर्षी केवळ पहिला वर्ग सुरू होणार असं दादा भुसे म्हणाले। शिक्षण मंत्र्यांनी राज्यात सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा केली आणि त्यावरून सुप्रिया सुळेंनी शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहित या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे। तर महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा प्रयत्न सुरू असून एसएससी बोर्ड पूर्णपणे बंद करण्याचा डाव असल्याचा आरोपही सुळेंनी केला। सीबीएसई बोर्डात महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही आणि यांना महाराजांचा इतिहास पुसायचा असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे। इथे अबकड म्हणायचे वांदे आहेत आणि त्यामुळे जे आहे ते पाळा असं वडेट्टीवार म्हणाले। सीबीएसई अभ्यासक्रमावरून जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर निशाणा साधला। जर आमचा इतिहास पुस्तकांमध्ये नसेल तर अशा अभ्यासक्रमाला नकार दिला पाहिजे असं आव्हाड म्हणाले। सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने पहिली प्रतिक्रिया दिली। दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली। जितेंद्र आव्हाडांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येवरून सरकारवर निशाणा साधला। सोमनाथ सूर्यवंशीला सरकारला न्याय द्यावाच लागेल आणि सरकारनं गोष्टी का लपवल्या असा सवालही त्यांनी विचारलाय। तर सरकार जातीपातीचं नाही तर जनतेचं आहे हे सरकारनं लक्षात ठेवावं असा इशाराही आव्हाडांनी सरकारला दिला। प्रशांत कोरटकरला हायकोर्टाने तुर्तास दिलासा दिलेला नाही। अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली। सोमवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होणार आहे। ग्रामविकास मंत्री जयकुमार गुरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली। सातारा पोलिसांनी ही कारवाई केली आणि हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा तिच्यावर आरोप आहे आणि यात 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना तिला अटक केल्याची माहिती आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं कनेक्शन समोर आलंय। तत्कालीन एटीएसचे अधिकारी मेहबूब मुजावर यांना परमबीर सिंग यांनी नागपूर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते अशी माहिती समोर आली आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोठी घोषणा केली। राज्यातील 452 ITI पैकी 100 ITI दत्तक देणार आहेत आणि मात्र ITIची मालकी शासनाकडेच राहील। नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ 8.25 लाख महिलांनी घेतल्याची माहिती तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात उघड झाली आहे आणि त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक 18,000 रुपयांऐवजी 6,000 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे। समृद्धी महामार्गावरील टोलचे दर वाढलेत। समृद्धीवर आता 19% जास्त शुल्क भरावं लागणार आहे। येत्या 1 एप्रिलपासून नवे टोल दर लागू केले जातील। आता एक मोठी बातमी आहे। निफाडच्या पिंपळगाव बसवंतमध्ये 15 ते 20 दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे। घोडकेनगर परिसरातल्या HDFC बँकेच्या पाठीमागील भागामध्ये असलेल्या एका रद्दीच्या दुकानाला ही आग लागली होती आणि यावेळी भडकलेली आग
भेळभत्ता बनवण्याच्या कारखान्यात देखील पोहोचली आणि ही आग इतकी भयानक होती की कारखान्यातल्या गॅसच्या टाक्यांचा स्फोट झाला। यावेळी आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं आणि त्यानंतर अग्निशमन विभागाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गुहागर तालुक्यातील जानवळे गावातील दूषित पाण्याच्या समस्येची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवताच प्रशासनानं दखल घेतली। जानवळे गावातील दूषित जलस्रोतांची पाहणी करण्यात आली। मुळशी तालुक्यातील 10 गावांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रात 45.47% जलसाठा शिल्लक राहिला आणि त्यामुळे जूनच्या अखेरपर्यंतच पाणीसाठा पुरवण्याची शक्यता वर्तवण्यात येते। नागरिकांनी पाणी काटकसरीनं वापरावं असं आवाहन करण्यात येतं। रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या कार्डधारकांना ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। असं असतानाही गोंदिया जिल्ह्यातील 2.5 लाख लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेलं नाही। त्यांना 31 मार्चपर्यंतची संधी देण्यात आली आहे। पुण्याच्या खेड तालुक्यातील पापळवाडी फाट्यावरती मेंढपाळाच्या वाड्यावर बिबट्यानं हल्ला केला। हल्ला करत 2 मेंढ्यांसह त्यानं घोड्याचाही फडशा पाडला। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। परभणी शहरातील नागरिकांकडे मालमत्ता आणि पाणीपट्टी करपोटी 119 कोटींची थकबाकी आहे आणि त्यामुळे पालिका आर्थिक संकटात आली आहे। एकूण थकीत रकमेच्या केवळ 15% वसुली झाली आहे आणि त्यामुळे पालिका विकास कामं कशी करणार असा सवाल उपस्थित करण्यात येतो। अमरनाथमध्ये पाणी टंचाई विरोधात नागरिक आक्रमक झालेत। नागरिकांनी पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला पाणी सुरळीत करण्यासाठी वारंवार पत्रही दिलं, मात्र दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांनी उपोषणाचा पर्याय निवडला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या सदस्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणीनाद आंदोलन केलं। 6 महिन्यांचा जुयार रद्द करून 11 महिन्यांचा कालावधी करावा अशी मागणी करण्यात आली। चिपळूण बसस्थानकाच्या रखडलेल्या बांधकामासाठी तब्बल 2,85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आता रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा बांधवांनी धरणे आंदोलन केलं। प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। डोंबिवली पाठोपाठ आता शिळफाटा आणि दिव्यातील अनधिकृत बांधकामांचा विषय आलाय आणि शिळफाटा आणि दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर कडक कारवाई करा अशी मागणी मनसे नेते राजू पाटील यांनी केली आहे। सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर आहे। चैत्रोत्सवात देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार आहे, मात्र या कालावधीत खासगी वाहनांना प्रवेश बंद राहील। बच्चू कडूंनी रायगडाच्या पायथ्याशी आंदोलन केलंय। पाचाडमध्ये 3 दिवसांचं अन्नत्याग आंदोलन सुरू असून शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोपही बच्चू कडूंनी केला। बुलढाण्यात प्रियसीच्या विरहात प्रियकराने आत्महत्या केली। आत्महत्यापूर्वीचं विष प्राशन करतानाचा व्हिडिओ तरुणाने सोशल मीडियावरती टाकला। पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सध्या कारागृह पोलीस भरती सुरू आहे आणि या पदांच्या 513 जागांसाठी 1,10,800 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेत आणि या मैदानी चाचणीत पारदर्शकता राहावी यासाठी सीसीटीव्ही, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस यांचा वापर करण्यात येतोय। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातल्या वनक्षेत्रात लागलेली आग नियंत्रणात आली आहे। मागील 3 दिवसांपासून या ठिकाणी आगीचे वणवे पेट घेत असल्यानं आग भडकत होती आणि या आगीत आतापर्यंत 10 ते 12 हेक्टरवरील जंगल भस्मसात झालं। नागपुरात कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षाची मुकलीचा मृत्यू झाला। 15 ते 20 भटक्या कुत्र्यांनी गुमगाव ते डोंगरगाव रस्त्यावरील वेणा नदीच्या पुलाखाली मुलीवर हल्ला केला। यात मुलीचा जागीच मृत्यू झाला। पैठणमध्ये वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेणारे 4 बालवारकरी गोदापात्रात स्नान करताना बुडाले। यावेळी आजूबाजूच्या वारकऱ्यांनी धाव घेतल्यानं त्यातील दोघांना वाचवण्यात यश आलं, मात्र दोघांचा करुण अंत झाला। नाशिकच्या पिंपळगावात बांबूच्या गोदामाला भीषण आग लागली। आग लागल्यानंतर आजूबाजूचीही दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत। आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली। हिंजवडीमध्ये बसला आग लागल्याचं पाहताच जीव धोक्यात घालून काकडे दाम्पत्य मदतीसाठी धावलं। जीवाच्या आकांताने ओरडणाऱ्या बसमधील प्रवाशांना कसं वाचवता येईल याचा विचार करत संध्या आणि श्रीकांत यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। औरंगजेब कबर वाद प्रकरणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी असताना देखील जिल्ह्यात आल्यानं पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस पाठवली। जिल्हा बंदीच्या प्रशासनाचा आदेश असताना देखील आदेश धुडकावून पदाधिकारी
जिल्ह्याच्या हद्दीत आला. कोपरगाव तालुक्यातील येसगाव इथल्या नगर मनमाड महामार्ग ओलांडताना एक भरधाव ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचं शव ताब्यात घेतलं. यवतमाळच्या लोणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी पाहायला मिळते. वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यानं परिसरातील रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त केला. जळगावातील शिवसेनेच्या माजी उपसरपंचाची हत्या झाली आणि यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जात कोळी परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई गावाजवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दर्गा असून सैलानी बाबांच्या यात्रेला नारळाच्या होळी दहनानं सुरुवात झाली. शेकडो वर्षांची परंपरा अबाधित राखत भव्य मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थितीत दर्ग्यावर संदल चढवण्यात आला. छत्तीसगडमध्ये काल झालेल्या 2 वेगवेगळ्या चकमकीत 30 माओवादी ठार झाले. चकमकीत ठार झालेल्या 4 माओवाद्यांचे मृतदेह छोटा बेठिया पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या मृतक माओवाद्यांची ओळख पटवण्यात येणार आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील धोत्रा इथल्या अल्पभूधारक शेतकऱ्यानं पारंपरिक पिकांना फाटा देऊन बीजवाई कांद्याची लागवड केली आणि हा प्रयोग यशस्वी झाल्यानं बीजवाई कांद्यातून चांगलं उत्पादन मिळणार आहे. चिपळूणमध्ये बाजारपेठेतील एका बॅनरमुळे सर्वत्र चर्चा रंगल्या. तर बॅनरद्वारे मटका जुगाराच्या विरोधात जनजागृती करण्यात आली असून मटका जुगार बंद करण्यासाठी अभियान राबवण्यात येते आणि यावेळी मटका अड्ड्याची माहिती देणाऱ्यास रोख 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. थकीत वेतनासह विविध मागण्यांकरता शासकीय गोदामातील हमाल कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील 13 शासकीय गोदामातील हमालांचं वेतन थकल्यानं कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. मेळघाटात मेघनाथ यात्रेचा मोठा उत्सव सुरू झाला. मेळघाटमध्ये मेघनाथाला आराध्य दैवत मानतात. कोणत्याही कामाची सुरुवात करण्याआधी मेघनाथाची पूजा केली जाते. राज्य शासनाकडून नंदुरबार आणि शहादा नगरपालिकांसाठी प्राप्त झालेल्या मिनी रेस्क्यू टेंडर अग्निशमन वाहकांचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं आणि या वाहनांमध्ये आग विझवण्यासोबत इतर अपघातग्रस्त ठिकाणी उपयोगात येणाऱ्या एकूण 30 प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. आमदार सुनील शेळकेंनी विधानसभेत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. मावळमध्ये पर्यटन स्थळी तसंच ग्रामीण भागात सीसीटीव्ही बसवण्याची गरज आहे अशी मागणी आमदार सुनील शेळकेंनी केली. उन्हाचा चटका वाढल्यानं लिंबाच्या आणि काकडीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात एक लिंबू 13 ते 15 रुपयांना तर काकडी जवळपास 50 रुपये ते 60 रुपये किलोनं विकली जाते. खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून साठवण्यातील एका युवकाने आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी तरुणाने मोबाईलवर रेकॉर्डिंग केल्यानं पोलिसांनी 12 सावकारांवर गुन्हा दाखल करत 8 आरोपींना अटक केली. रायगडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त कर्मचाऱ्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली. कंत्राटदार पद्धतीतून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली. चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची पीक काढण्याची लगबग सुरू आहे. तर काही शेतकऱ्यांनी काढलेलं पीक मार्केटमध्ये विक्री करण्यास आणण्यात आलंय. शेतातील माल निघाल्यानं शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्यानं नांगरटी करताना पाहायला मिळतं. विदर्भात आजपासून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. अमरावतीसह विदर्भात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. मात्र या अवकाळी पावसाचा गहू उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना सिडकोनं 22.5% योजनेअंतर्गत 13 भूखंडांची सोडत काढत वाटप केलेलं आहे. बेलापूरच्या सिडको भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. उद्यान नगरी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा उद्यान विभाग सध्या आयुक्तांच्या रडारवरती आहे. करोडो रुपयांची हजारो झाडं लावून ती अस्तित्वातच नसल्याचं निदर्शनास आल्यानं आयुक्तांनी ठेकेदारांची करोडो रुपयांची बिलं थांबवली. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या रस्त्याच्या बांधकामावरून पुन्हा एकदा स्थानिक आणि प्रशासन यांच्यात संघर्ष पेटलाय. पोलीस बंदोबस्ताचं बळ वापरून प्रशासन बळजबरीने रस्ता बांधत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरात 200 ते 400 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली आहे. गव्हाला जर आपण पाहिलं तर 2,350 ते 2,550 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला. पिंपरी चिंचवडमधील कबड्डी विभागातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. पोस्को केसमधील गुन्हा दाखल केलेल्या शिक्षकाची महिलांच्या कबड्डी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आणि या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीसह तिच्या बहिणीची छेड काढली. एवढंच नव्हे तर छेड काढल्यानंतर त्यानं मुलींना मारहाणही केली. टवाळखोरांच्या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीनं विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हिंगोलीच्या आजे गावात टिप्परने उडवल्यानं युवकाचा जागीच मृत्यू झाला. युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार देत रस्त्यावर टायर जाळलं. टिप्पर चालक मालकाला ताब्यात घेण्याची मागणी करण्यात आली. पुणे इंदोर महामार्गांवर अपघाताची मालिका सुरूच आहे. भरधाव जाणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव इथल्या एका अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली आणि यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे. जळगाव जवळ कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची निर्गुण हत्या करण्यात आली. चॉपर आणि चाकूनं भुसकून हत्या केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. अद्यापही हत्येचं कारण समोर आलेलं नसून पोलीस मारेकऱ्यांच्या शोधासाठी रवाना झाले. सायन पनवेल मार्गावर कंटेनरचा अपघात झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरची दुभाजकाला धडक बसली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुसद इथल्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने एका गर्भवतीचा प्रसूती दरम्यान रक्तस्राव झाल्यानं मृत्यू झाला आणि या प्रकरणी अखेर महिला वैद्यकीय अधीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर शहरातील बीड बायपास रोडवर असलेल्या मराठा फॅमिली हॉटेलमध्ये सिलेंडर लीक होऊन आग लागली. तातडीनं अग्निशमन दलाला संपर्क केल्यानंतर आग विझवण्यात आली. आगीत हॉटेलचं मोठं नुकसान झालं. कराड पाटण मार्गावर एका महिलेला चारचाकीने धडक दिल्यानंतर चारचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ऑनलाईन सफारी बुकिंगमध्ये 16 कोटी 5 लाखांचा अपहार केल्याप्रकरणी अभिषेक ठाकूर आणि रोहित ठाकूर यांची नागपूर आणि चंद्रपूरमधील साधारण 13 कोटी 71 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली. या प्रकरणी वनविभाग आणि पोलीस स्वतंत्र तपास करत आहेत. काँग्रेसमधील फूट रोखण्यामध्ये प्रदेशाध्यक्षांकडून मोठ्या हालचाली सुरू आहेत. राज्यभरातील जवळपास 30 पदांवरती नव्या युवकांना संधी देण्यात आली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा, पालम परिसरामध्ये सहकारी संस्थांच्या माध्यमातून बोगस आणि नियमबाह्य नोंदणी होत असल्याचा आरोप गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केला आणि यावर कारवाई करावी अशी मागणी जी त्यांनी सहकार मंत्र्यांकडे केली. मालेगावच्या रमजानपुरा भागात सायझिंग कारखान्याला भीषण आग लागली. आगीत कापडाचा कच्चा माल जळून खाक झाला. आगीमुळे लाखोंचं नुकसान झालं.